मुंबई के दहिसर इलाके में शादी का झांसा देकर महिलाओं से लाखों रुपए की ठगी करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। विराज भोसले नामक आरोपी ने सोशल मीडिया और वैवाहिक वेबसाइट पर फर्जी प्रोफाइल बनाकर खुद को अधिकारी, निर्देशक या विदेशी व्यवसायी के रूप में प्रस्तुत किया। शादी का भरोसा दिलाकर विश्वास जीतने के बाद वह विभिन्न बहाने बनाकर महिलाओं से पैसे हटता था। साइबर जांच के आधार पर पुलिस ने उसे विरार से गिरफ्तार किया। अन्य महिलाओं के साथ भी ठगी की आशंका जताई जा रही है। पुलिस निरीक्षक MS देसाई ने नागरिक से सतर्क रहने की अपील की है। पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/2026 कलम 318(4), 351(2), 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल असून महिला तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नमूद आरोपित यांनी वेगवेगळ्या जीवनसाथी.com, शादी.com इत्यादी मेट्रोमॅनियल साईटचा वापर करून विविध महिलांची दिशाभूल केलेली आहे। बेसिकली ही जे महिला कंप्लेंट आहेत त्या जीवनसाथी.com वरून यांना संपर्कात आल्या। त्या आल्यानंतर त्यांनी समोरून जो आरोपी आहे विराज भोसले हा पुण्याचा आहे, यांनी त्याचा विश्वास संपादन केला। त्यांच्यासमोर त्यांना कास्टिंग डायरेक्टर आहे असल्याचं भासवलं। त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने आजार असल्याचे कारण सांगून किंवा अचानक पैशांची गरज आली अशा पद्धतीने सांगून त्यांच्याकडून रुपये 4 ते 4.5 लाख रुपये कॅशमध्ये, शिवाय सोबत एक मॅकबुक आणि ब्रेसलेट सोन्याचं याप्रमाणे एकूण 6.5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी त्यांच्याकडून फसवणुकीने प्राप्त केला। त्या व्यतिरिक्त या दरम्यान जेव्हा संपर्कात होत्या तर महिला तक्रारदारांच्या असं लक्षात आलं फेसबुकच्या ज्या काही पोस्टवरून इतरही महिलांच्या तो संपर्कात आहे। त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक फेसबुकच्या जे प्रोफाईल्स आहेत त्यावरून त्यांना संपर्क साधून त्या महिलेनी त्यांच्याशी इतर महिलांना संपर्क केला, तर त्याही महिलांना अशाच पद्धतीने त्यांनी फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून त्या महिलेनी दहिसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। त्यानंतर तिचा तांत्रिक साधनांद्वारे त्याचा हे करून त्या नमूद गुन्ह्यात विराज भोसले याला अटक करण्यात आलेली आहे।